नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या राजकीय घडामोडीमधील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि वादळी विषयावर सविस्तर विश्लेषण करणार आहोत। विषय आहे बिनविरोध निवडीची नवीन फॅशन, लोकशाहीची प्रगल्भता की तडजोडीचे राजकारण। हा लेख मी वर्तमानपत्रासाठी लिहिलेला आहे। तर या लेखामध्ये जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत तर ते महत्त्वपूर्ण मुद्दे हा विषय चालू घडामोडी संबंधित असला तरी MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा GS2 या पेपरसाठी उपयोगी आहे। त्यामध्ये भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रिया या म्हणजे तिथं मुद्दे दिलेले आहेत। तर त्यासाठी यातील म्हणजे कंटेंट तुम्हाला उत्तर लिखाणाला म्हणजे 150 शब्दामध्ये किंवा 250 शब्दासाठी जे प्रश्न असतात त्यासाठी तुम्हाला हे उपयोगी ठरणार आहे। तर चला मी तुम्हाला हे लेख वाचून दाखवते, त्यामुळे तुम्हाला यातील कंटेंट कळेल आणि कशा पद्धतीचा हा लेख आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। बघा, नुकत्याच पार पडलेल्या म्हणजे हा लेख लिहिण्याचं कारण होता कारण विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 17 पैकी 6 आमदार बिनविरोध निवडले गेले। तर हा किती म्हणजे भारतीय संविधान म्हणजे भारतीय राज्यघटने कशा पद्धतीने सांगितलं आहे आणि म्हणजे कसं ते चोर चोर मावस भाऊ अशासारखं म्हणजे आपले म्हणजे लोक ते मॅनेज करतात। आणि जे उमेदवार आहेत, आता जे जिल्हा परिषद आहे, नगरपंचायत वगैरेचे उमेदवारांना त्यांना निवडून देता आला असता आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाने नोटा हा पर्याय दिलेला आहे, त्याचा पण उपयोग म्हणजे करता आला असता किंवा त्यांना आपलं मत तिथं देता आलं असतं। तर ते त्या गोष्टी त्यांना करता आलं नाही, म्हणजे एक प्रकारे त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवलं हे त्यासाठी म्हणून हा मी लेख लिहिलेला आहे। बघा, नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 6 आमदार बिनविरोध निवडून आले। ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चेची ठरली आहे। उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्याचे या निमित्ताने समोर आले। ही बिनविरोध निवडणुकीची नवीन फॅशन सध्याच्या राजकारणात वेगाने बोट धरत आहे। यामुळे निवडणुकांचा मोठा खर्च आणि वेळ वाचतो अशा युक्तिवाद केला जातो, परंतु या प्रक्रियेमुळे लोकशाहीची प्रगल्भता वाढते आहे की केवळ तडजोडीचे सोयीस्कर राजकारण आहे याचा सखोल विचार करण्याची वेळ आलेली आहे। भारतीय संविधानाने कायदेमंडळाची व्यवस्था केलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा ती रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे। तसेच कलम 171 नुसार विधान परिषदेच्या रचनेची माहिती दिलेली आहे आणि विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3पेक्षा जास्त नसावी। ही संख्या कोणत्याही परिस्थितीत 40 पेक्षा कमी असू नये। हे एक कायमस्वरूपी सभागृह आहे, म्हणजे ते कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही आणि प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय होतात, निवृत्त होतात। तर अशा पद्धतीचं असूनसुद्धा विधान परिषदेची निवडणूक हे थेट जनतेद्वारे होत नाही, कारण विधान परिषदेबाबत भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद आहे, हे आपण बघितली। आणि वरिष्ठ सभागृह आहे, विधान परिषद हे काय आहे, वरिष्ठ सभागृह आहे आणि यामध्ये विधान परिषदेची जे निवडणुकीची पद्धत आहे गुंतागुंतीची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 1/3, 1/12, 1/6 असे म्हणजे उमेदवारासाठी ह्या ठेवलेलं आहे। तर ते बघा तो मुद्दा, विधान परिषदेमध्ये निवडणूक हे ते थेट जनतेद्वारे होत नाही, तर ती कशा पद्धतीने होते, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे केली जाते। त्यासाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे गुप्त मतदान केले जाते आणि या सभागृहातील सदस्याची निवड विविध घटकांमधून होते। तर ते घटक कोणते आहेत बघा, 1/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, नगरपालिका, जिल्हा परिषद इत्यादीद्वारे निवडले जातात। 1/3 सदस्य विधानसभेच्या आमदाराकडून MLA कडून निवडून दिले जातात। तर 1/12 सदस्य किमान 3 वर्ष आधी पदवीधर झालेल्या मतदाराकडून निवडले जातात। 1/12 सदस्य किमान 3 वर्ष माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्याकडून निवडले जातात।
उर्वरित सदस्य 1/6 जे राज्यपाल म्हणजे कला, साहित्य, विज्ञान, सहकार चळवळ आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नामनिर्देशित म्हणजे तज्ज्ञ हे जे आहे कला 1/6 सदस्य राज्यपालाद्वारे निवडले जातात. ते कला, साहित्य, विज्ञान, सहकार चळवळ आणि सामाजिक सेवा या क्षेत्रामध्ये जे कार्य म्हणजे निपुण असतात, तज्ज्ञ असतात, त्यामध्ये त्यांना नामनिर्देशित करता येते. संविधानाने विधान परिषदेची रचना करण्यामागे एक उदात्त हेतू ठेवला आहे. या वरिष्ठ सभागृहाचे महत्त्व खालील मुद्द्यामधून स्पष्ट होते. बघा, तत्त्वज्ञानांचे प्रतिनिधित्व. वरिष्ठ सभागृह हे म्हणजे बघा, विधानसभेमध्ये एखादं विधेयक वगैरे मंजूर झालं तरी विधान परिषदे म्हणजे जसं आपण जसं म्हणजे एखाद्या सुपल्यामध्ये आपण तांदूळ वगैरे घेतला आणि ते वेचलं, तर आपण वेचलं, नंतर आपण आपल्या आईला दिलं, तर अशा पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये एकही खडा राहणार नाही. तशासारखा एखादा विधेयक विधानसभेमध्ये जरी मंजूर झाला तर त्यामध्ये काही त्रुटी वगैरे असलं तर तो विधान परिषदेमध्ये ते दुरुस्त होतं, कारण तो तज्ज्ञ लोकांचा प्रतिनिधित्व करणारा सभागृह म्हटलं जाते. कारण त्यामध्ये बघा 1/6 हे कला, साहित्य, विज्ञान, सहकार चळवळ, सामाजिक सेवा अशा क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ व्यक्ती असतात त्यांचं नाम निर्देशित केले जातात. 1/12 हे शिक्षक मतदारसंघातून येतात, 1/12 हे पदवीधरांमधून येतात, 1/3 आमदारांकडून निवडले जातात आणि 1/3 हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात. म्हणजे सगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ व्यक्ती विधान परिषदेमध्ये असावे असं म्हणजे संविधानामध्ये तरतूद आहे आणि त्यानुसार त्याची रचना केली आहे, निवडणुकीची पद्धत केलेली आहे आणि त्यांचं महत्त्व काय आहे हे सांगितलं आहे तिथं. तत्त्वज्ञानांचे प्रतिनिधित्व करते कोणते? विधान परिषद हे सभागृह. जे बुद्धिजीवी, प्राध्यापक, डॉक्टर, शास्त्रज्ञ किंवा कलाकार थेट निवडणुकीच्या राजकारणात आणि पैशाच्या खेळात उतरू शकत नाही, त्यांना या सभागृहाच्या माध्यमातून कायदेमंडळात घेता येते. घाईघाईने होणाऱ्या कायद्यावर अंकुश. म्हणजे हा दुसरा मुद्दा की घाईघाईने होणाऱ्या कायद्यावर अंकुश. विधानसभेने राजकीय दबावाखाली किंवा घाईघाईने मंजूर केलेल्या कायद्यावर पुनर्विचार करण्याचे आणि त्यातील त्रुटी दाखवून देण्याचे काम हे वरिष्ठ सभागृह कोणते? विधान परिषद करत असते आणि केंद्रामध्ये राज्यसभा. बघा, आणि गंभीर चर्चेचे व्यासपीठ. विधान परिषद हे काय आहे? गंभीर चर्चेचे एक व्यासपीठ आहे. हे सभागृह राजकीय गदारोळापेक्षा अधिक गंभीर, अभ्यासू आणि वैचारिक चर्चासाठी ओळखले जाते. वर्तमानात काय चालले? बघा, तडजोडीचे राजकारण. म्हणजे वर्तमानात आपण बघतो आहे 17 पैकी 6 उमेदवार बिनविरोध निवडून गेले, म्हणजे एक तडजोडीचे राजकारण झालेले आहे. वरिष्ठ सभागृहाच्या मूळ घटनात्मक हेतू राज्याच्या राजकारणात हरवत चालल्याचे जे चित्र दिसत आहे. वर्तमानात या सभागृहाचा वापर तज्ज्ञ व्यक्तींना संधी देण्यासाठी नाही, तर राजकीय पक्षामधील नाराजांचे पुनर्वसन करण्यासाठी केला जात आहे. सध्याच्या काळामध्ये पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी किंवा मित्रपक्षांना खुश करण्यासाठी जागांची अदलाबदल केली जाते आहे. निवडणूक झाल्यास स्वतःचा उमेदवार पडेल किंवा पक्षाची मते फुटतील या भीतीने पक्षप्रमुख एकत्र येतात. पडद्यामागे तडजोडी करून निवडणुका बिनविरोध केल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीला डावलून केवळ नेत्याच्या मर्जीतील लोकांना सभागृहात पाठवले जात आहे. बिनविरोध निवडणूक म्हणजे काय? निवडणुकीची म्हणजे एक संकल्पना काय, त्याचा अर्थ काय आहे? बघा, बिनविरोध निवडणूक म्हणजे जेव्हा एखाद्या जागेसाठी केवळ एकच उमेदवार अर्ज करतो किंवा इतर सर्व उमेदवार आपले अर्ज मागे घेतात. जुन्या काळामध्ये गाव पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत पातळीवर ह्या गोष्टी व्हायच्या. जुन्या काळात ग्रामपंचायत पातळीवर किंवा सहकार क्षेत्रामध्ये एकोपा राखण्यासाठी ही पद्धत वापरली जायची, परंतु आजच्या आधुनिक काळात या संकल्पनेचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे. आजची बिनविरोध निवडणूक हे वैचारिक एकोप्यातून नाही, तर राजकीय पक्षाच्या स्वतःच्या सोयीच्या समीकरणातून होताना दिसत आहे. आणि बघा, लोकशाहीचा सर्वात मोठा कणा कोण आहे? मतदार आहे आणि या मतदाराच्या हक्कावर गदा आणि पर्यायाचा संकोच होत आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा कणा म्हणजे मतदार आणि मतदारांना मिळणारे पर्याय आहेत.
जेव्हा एखादी निवडणूक बिनविरोध केली जाते तेव्हा थेट प्रतिनिधींच्या मतदारांच्या हक्कावर गदा येते. मतदारांना त्यांच्या आवडीचा उमेदवार निवडण्याची संधी मिळत नाही. सर्व राजकीय पक्ष जेव्हा आपापसात जागा वाटून घेतात तेव्हा मतदारासमोर विचाराचा आणि उमेदवाराचा पर्याय शिल्लक राहत नाही. एक प्रकारे लोकशाहीतील अधिकाराचा हा संकोच आहे. बघा, आणि त्यानंतर म्हणजे निवडणुकीसाठी आताच्या म्हणजे जे बिनविरोध निवड त्यामध्ये साम दाम दंडभेद आणि घोड बाजाराची भीती आहे. कशी? तर बघा, आजकाल निवडणुका बिनविरोध करण्यासाठी साम दाम दंडभेद या चारही सूत्राचा सर्रास वापर केला जात आहे. विरोधकाचे अर्ज बाद करणे, उमेदवारावर दबाव आणणे किंवा त्यांना कोणत्याही पदाचे आमिष दाखवणे असे प्रकार घडत आहेत. निवडणूक टाळण्यासाठी किंवा स्वतःची जागा सुरक्षित करण्यासाठी पडद्यामागे मोठ्या आर्थिक उलाढाली आणि घोडेबाजार होण्याची भीती वाढली आहे आणि हे होत आहे. आणि तशाच पद्धतीने ते 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, कोणी विषय मांडत नाही. ही प्रवृत्ती लोकशाहीला घातक असून त्यामुळे पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर निवडणुका मॅनेज करण्याची नवी फॅशन सुरू झालेली आहे. तर बघा, आणि त्यानंतर आहे यामुळे काय होते तर विरोधी पक्षाचे मनोधैर्य आणि सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होतो बघा. तर या तडजोडीच्या राजकारणामुळे विरोधी पक्षाचे आणि नवीन कार्यकर्त्याचे मनोधैर्य पूर्णपणे खचून जाते. संघर्ष न करता जागा सोडून दिल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये नैराश्य येते. याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो. जनतेचे प्रश्न मांडणारा खंबीर विरोधकच सभागृहात किंवा मैदानात उतरत नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला पडतात आणि केवळ नेत्याचे व्यक्तिगत हितसंबंध जपले जातात. खर्च वाचवणे किंवा राजकीय स्थैर्याने या नावाखाली जर लोकशाहीचा आत्मा आणि संविधानाचा मूळ हेतूच धोक्यात येत असेल तर याला प्रगल्भता म्हणता येणार नाही. लोकशाही जिवंत, निकोप आणि सशक्त ठेवण्यासाठी निवडणुका होणे, मतदारांना मतदानाचा हक्क मिळणे आणि विचाराची लढाई मैदानात लढली जाणे अत्यंत आवश्यक आहे. तरच सर्वसामान्य माणसाची लोकशाहीवरील आणि वरिष्ठ सभागृहाच्या पवित्रेवरील श्रद्धा कायम राहील. कारण जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत याकडे दुर्लक्ष होत आहेत. आणि म्हणजे सत्ताधारी वर्गच म्हणजे व्यवस्थित जगून घेत आहेत. मग सामान्याचं प्रश्न कशा पद्धतीने मांडता येणार? आणि जर सामान्य कुटुंबामध्ये एखादा तत्त्वज्ञानी व्यक्ती किंवा विद्वान व्यक्ती जर असेल तर त्याला कशी संधी मिळणार? म्हणजे संधी कशी मिळणार जर अशा पद्धतीचे बिनविरोध निवडणुका केल्या जात असतील? तर अशा पद्धतीचा हा माझा लेख आहे. तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 मध्ये जे प्रश्न येतात त्यामध्ये चालू घडामोडी संबंधित असतं, त्यावर सुद्धा तुम्हाला याचा उपयोग ठरू शकते. आणि ह्या लेखाची PDF हवी असले तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपलं उल्स अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर मी अपलोड करून देईल. हा लेख कसा वाटला हे सुद्धा सांगा. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.